आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुलीच्या आईसाठी वधूमाईसाठी मी ही मानाची साडी आणली। प्लीज घ्या ना काकू। काकू तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे। जी गोष्ट अस्तित्वातच नाहीये त्याची शपथ कशाला घालतोयस? नका ना प्लीज काकू, असं नका ना म्हणून। रागाच्या भरात तुम्ही आपली मैत्री संपवली तर ठीक आहे काकू, पण आपली मैत्री कधी अस्तित्वात नव्हती असं नका ना म्हणून प्लीज। काकू आपली मैत्री माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे। प्लीज असं खोटं नका बोलू काकू। खोटच आहे, सगळ्यात मोठा बनाव आहे तो। काकू मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आपली मैत्री खरी होती काकू, ती कधीच खोटी नव्हती। सारखं सारखं खोटं बोलून सत्य बदलत नाही सिद्धू। मी पुन्हा तुला सांगते, आपल्यात मैत्री नव्हती आणि नाही। ठीक आहे का, नका घेऊ ती साडी, फेकून दे। जर तुम्हाला पहिल्या दिवसापासून हा सिद्धू खोटा वाटत असेल ना काकू, तुम्हाला देवळात भेटणारा तुमच्याशी निखळ मैत्रीचा हात पुढे करणार सिद्धू जर तुम्हाला खोटा वाटत असेल ना काकू, तर अजिबात नका घेऊ ही साडी। काकू हे घ्या पाणी। नाही नको, ठीक आहे। हो काकू घ्या पाणी, तुम्हाला बरं वाटेल खरंच। आणि काकू मी तुमच्या मुलासारखा आहे ना, मला आवाजाव करू नका। काकू तुमचा चेहरा बघा कसा झालाय, नारळ पाणी प्या, बरं वाटेल तुम्हाला। ठीक आहे। श्रीनिवास काकांचा जेव्हा अपघात झाला तेव्हा आधारासाठी हक्काने हात पुढे करणारा सिद्धू जर तुम्हाला खोटा वाटत असेल ना काकू, तर अजिबात नका घेऊ ही साडी। काकांचा ऍक्सिडेंट झाला। काकू 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 आनंदी आणि भावना मॅडमवर संकटाला सामोरा जाणारा सिद्धू जर तुम्हाला खोटा वाटत असेल ना काकू, तर अजिबात नका घेऊ ही साडी। सिद्धू, तू भावनाच्या पाठीशी उभा राहिलास रे। तू आता तिच्यासाठी जे काही केलंयस ना, त्याचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये मला। काकू तुम्ही एकदा माझ्याकडे बघून सांगा ना की तुमचा हा सिद्धू वाईट आहे, खोटा आहे, त्याची मैत्री म्हणजे बनाव आहे। सांगा ना काकू। नाही बोलू शकत आहात ना? एक गोष्ट लक्षात ठेवा काकू, तुम्ही मला खोटारडा म्हणता ना, तुमच्या सिद्धूला खोटारडा म्हणता ना, स्वतःच्या मनाला सुद्धा फसवता। बाई 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 बाई, आता जरा बरं वाटतंय। खाजून खाजून जीव नुसता हैराण झाला होता माझा। काय ग, तुला काय झालंय? आई एक बोलू का? अगं बोल ना। त्या दिवशी उत्सवात सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जर आपण सिद्धू आणि पूर्वीचं लग्न लावून दिलं असतं ना तर खरंच बरं झालं असतं। तेव्हा मुहूर्त सुद्धा चांगला होता। आता मुहूर्त पाळून काय उपयोग?
जे नुकसान व्हायचं ते झालं. तेच तर सांगते मी, केवढं मोठं नुकसान झालंय आपलं. त्या दिवशी केलेलं लग्न हे जन्मोजन्मी टिकणारं होतं, पण तुम्ही तेव्हा म्हणालात सिद्धू गाडे पाटलांचा वारस आहे, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करणार नाही म्हणून, आणि तुम्ही लग्न होऊ दिलं नाही. तेव्हा जर सिद्धू आणि पूर्वीचं लग्न झालं असतं ना, तर आज हा दिवस बघावाच लागला नसता आपल्याला. सिद्धूने त्या भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं खरंच, आणि त्याचा काय प्रभाव पडला ते बघतोय ना आपण. आज लाख प्रयत्न करून सुद्धा आपण हे लग्न थांबवू शकलो नाही. हे खरं सांगते तुम्हाला, तुम्ही जर घराण्याचा मुद्दा बाजूला ठेवला असता ना, तर आज आपल्याला हवी तशी सून आपल्या घरात आणता आली असती. माफ करा मला, मी हे तुम्हाला बोलून दाखवते, पण मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं. झालं बोलून? अजून काही शिल्लक आहे बोलायचं? स्वतःच्या सासूला वर तोंड करून बोलताना लाज नाही वाटत? स्वतःला काही जमलं नाही म्हणून त्याचं खापर तू माझ्या डोक्यावर फोडू नकोस. अरे आपला मुलगा काय करतोय, कुठं जाऊन शेण खातोय, याकडे साधं लक्ष देता आलं नाही तुम्हाला. नवरा मुठीत नाही, मुलगा ऐकत नाही, संसारावरती पकड नाही. ही तुमची गत, आणि तुम्ही आम्हाला शिकवायला लागलाय अक्कल. सगळ्यात मोठी चूक माझी झाली आहे. तुमच्यासारखी सून गाडे पाटलांच्या घरात आणली आणि घरचा कारभार तुझ्या हातात दिला ना, त्या दिवसापासून हे फासे आमचे पलटले. आज दुपारी 1 वाजायच्या आत त्यांचं लग्न लागलं तर तुमच्या मुलाला भविष्यात काहीही धोका नसेल. ही आईने साडी दिली. सिंचना वहिनी, मला जरा पदराला पिन लावून देतेस का? आरती आणि वीणा वहिनी गौरीहाराचं सामान आणायला गेले. वहिनी, तू अजून रागावली आहेस का माझ्यावर? का अजूनही? म्हणजे आता काही वेगळं झालंय का? म्हणजे काही बदललंय का? तुला असं का वाटतंय की मी हे सगळं मुद्दामून का वाटणार नाही भावना? ती आपण एकमेकींसोबत इतका काळ स्पेंड केलाय, इतक्या गप्पा मारल्या, पण तुझ्या मनात सिद्धू बद्दल असं काही होतं हे तू मला एकदा पण सांगितलं नाहीयेस. त्यामुळे आपण जे एकमेकींसोबत क्षण घालवलेत ना, ते आता मला खोटे वाटतंय. हे बघ, तुला वाटतंय तसं काहीच नाही अगं. बास भावनाताई, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. लक्ष्मी निवास, लक्ष्मी